किंवा 2 शाळांचे विद्यार्थी सुद्धा इथं जेवतात. या व्यतिरिक्त अनेक जे गेस्ट येतात आश्रमामध्ये, अनेक योग कार्यक्रम चालू असतात. तर असं म्हणून मला तर अंदाज नाही करता येईल, पण 5,000 ते 6,000 लोकांचं खाणं म्हणून असं. तर ज्या प्रकारे आम्हाला नॉलेज त्या प्रकारेच फॉरेनर्स असू ते कोणी असू, त्यामुळे जगभरातली लोक इकडे बोलली जातात. आणि आमचं त्यांचं इंटरॅक्शन म्हणजे आम्हाला हे पाहून पण फार मोठी वाटलं, पण त्यांना आत्मपरिवर्तनाची जी ओढ असते त्या ओढीतून ते त्यांना सगळं यूज होतात. खूप सहज ते इथं जुळतात. आदियोगी म्हणजे महिला योगी, शिवशंकर ज्याला आपण म्हणतो, त्यांनी पहिल्यांनी योग म्हणजे एकत्व आणतो, एकत्व ज्यांनी आणली तो पहिला होता तो आधी. तर त्यांनी 112 वेगवेगळे मार्ग, या 112 मार्गांमधून निघालेल्या 112 मार्गात आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा 112 ऊर्जा आपल्या शरीरात इथं मोठ्या प्रमाणात उत्सव असतो. रात्रभर इथं बरेच कार्यक्रम घेतले जातात. एकंदरीत लोकांचा साधारणचा अनुभव काय असतो, काय इंजिनिअरिंगला IT शेवटच्या वर्षाला असताना क्लासमेटने मला इंजिनिअरिंग कार्यक्रमाबद्दल सांगितलं. मी आल्यापासून ते हे समजू नाही शकत की आम्ही काही कमवत नाही आहोत. हा म्हणजे तुम्ही तर पैसे पण कमवत नाही आहात, मग तुम्ही तिकडे कशाला आहात? बाहेरचं सोशल मीडियावरचं जग बघून असं मनात कुठं असा एक प्रश्न येत होता की अरे आपण जावं परत, असं कधी पण होतं. नमस्कार, मी निनाद कुलकर्णी. लेट्सअप मराठी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी आपण लेट्सअप मराठी ही पहलगाममध्ये गेली होती, जिथं दहशतवादी हल्ला झाला होता. तिथं ग्राउंड रिपोर्टिंग केलं होतं. त्यानंतर लेट्सअप मराठी हे दक्षिण भारतातल्या कोइंबतूर येथे आलंय. मी ज्या ठिकाणी आता बसलोय ते ईशा फाउंडेशन आहे. ईशा फाउंडेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जग्गी वासुदेव याचे जे सद्गुरू आहेत. इथं वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स हे शिकवले जातात. नेमकं ईशा फाउंडेशन काय आहे, इथं कसं काम चालतं, याबद्दल आपण इथले जे लोकेंद्र अण्णा आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिले तर लोकेंद्र अण्णा, लेट्सअप मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. ईशा फाउंडेशन आणि सद्गुरू यांच्याबद्दल सगळ्यात पहिले तर काय सांगाल? तर सद्गुरूंनी स्थापन केलेली ईशा फाउंडेशन ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी पूर्णपणे व्हॉलेंटियर रन, स्वयंसेवकांनी चालवलेली संस्था आहे. ना नफा या तत्वावर आधारित नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. आणि सद्गुरूंचं मुख्य कार्य हे मानवी कल्याणाप्रती समर्पित आहे. तर मानवी चेतना उंचावून मनुष्यामध्ये परिवर्तन घडून त्या मार्फत जगामध्ये परिवर्तन घडवण्याचा उद्देश आहे. ओके. आम्ही म्हणजे 2 दिवस झाले मी इथं आहे, बघतोय सगळं, दिनचर्या मी बघतोय. पण ती आमच्यासाठी एक म्हणजे ती ठरवून दिलेली दिनचर्या आहे. पण तुम्ही इथं व्हॉलेंटियर म्हणून काम करता. सकाळी जो दिवस चालू होतो तो संध्याकाळपर्यंतचा काय काय असतो आणि काय काय घडामोडी इथं घडतात? तर आमचा दिवस सकाळी 5:30ला सुरू होतो. सकाळी आम्ही सगळे एकत्र येऊन गुरुपूजा करतो आणि सद्गुरूंनी जे शिकवलेले योग सराव आहेत त्याची आम्ही साधना करतो. त्यानंतर इथे अनेक मंदिरं आहेत, ध्यानाची मंदिरं आहेत, ध्यानलिंग मंदिर आहे, लिंगभैरवी मंदिर आहे. तर तिथं ध्यानासाठी थोडा वेळ असतो. मग 10 वाजता आम्ही जेवतो. तर आम्ही ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये आम्ही ब्रंच घेतो. आणि त्यानंतर इथे विविध जे काही उपक्रम आहेत, मंदिरांची निगा राखणं आहे किंवा हजारो लोकांना भिक्षा दिली जाते, हजारो लोकांना अन्नदान केलं जातं. अनेक कार्यक्रम, योगा कार्यक्रम असतात आणि त्या मागचं सगळं भरपूर ॲक्टिव्हिटी असते. तर तिथे आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये आम्ही सेवा करतो. आणि परत संध्याकाळी थोडा साधनेसाठी वेळ असतो. आणि संध्याकाळी 7 वाजता आम्ही जेवतो. तर सकाळी 10 आणि संध्याकाळी 7 2 वेळा आम्ही जेवतो. आता जसं तुम्ही म्हणालात की आम्ही सकाळी 5 वाजेपासून आमचा दिवस चालू होतो, 11 वाजता ब्रंच करतो, 10 वाजता ब्रंच करतो. तो ब्रंच म्हणजे ब्रंच नाही म्हणता येणार, पण आम्ही तो म्हणजे जेवण केलं
जेवण रेग्युलर याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. तर ते म्हणजे त्याच्या पाठीमागे म्हणजे आता बरेच जण येतात, आवडीने खातात, पण ते सगळं तो अन्न म्हणजे जे पदार्थ शिजवले जातात किंवा काय त्या पाठीमागचं नेमकं लॉजिक आहे आणि ते कशा पद्धतीने म्हणजे जनरली आपण दुकानांमधनं आणतो आणि मग शिजवतो. इथली पद्धत थोडी वेगळी आहे. त्याबद्दल थोडस. तर एक म्हणजे सद्गुरू अनेक वेळा म्हणतात की अन्न आपण का खातो, आपण अन्न ऊर्जा मिळवण्यासाठी खातो, पण हळूहळू ते त्याला आणखी चविष्ट बनवत बनवत ते फक्त चवीबद्दल झालेलं आहे. पण मुख्यतः आपण अन्न ऊर्जेसाठी खातो. पण भरपूर अन्न खाल्लं तर ऊर्जा मिळवण्याऐवजी आपल्या झोप येते थोडा वेळ. तर पण जर आपण एक अशा प्रकारचं अन्न खाल्लं की ज्यामध्ये रॉ फूड आहे, थोडं सॅलड आहे, नंतर आम्ही भिजवलेले शेंगदाणे खातो, की ज्याच्यानी शरीरातील ऊर्जा कमी न होता आपल्याला जास्त ऊर्जा मिळते, जास्त म्हणजे झोप आल्यासारखं होत नाही, लगेच ऊर्जा मिळते. तर त्या प्रकारचं अन्न आम्ही खातो. तर थोडा भाग सॅलडचा असतो आणि थोडा भाग रेग्युलर आपण जसं भात डाळ वगैरे खातो, चपाती, या सगळ्या गोष्टी म्हणजे खातो. तर हा आहार सद्गुरूंनी डिझाईन केलेला आहे की ज्याने सर्वांगीण पोषण मिळेल. आणि एक महत्वाचा भाग म्हणजे की हे खाणं व्हॉलेंटियर्स बनवतात आणि किचनमध्ये एक ब्रह्मानंद स्वरूपा मंत्र लावलेला असतो सद्गुरूंच्या आवाजात. तर पूर्ण जेवण भक्तिभावाने केलं जातं आणि ते सुद्धा चवीमध्ये लोकांच्या अनुभवात येतं की वेगळंच लागतं लोकांना इकडचं. हा स्वयंपाकघरातला आपला विषय झाला. त्याच्यामध्ये मला प्रश्न असा आहे की इथं साधारण म्हणजे येणारे व्हिजिटर्स, व्हॉलेंटियर्स आणि प्लस इथल्या ज्या शाळा आहेत, निवासी शाळा, साधारण रोजचा किती हजार जणांचा स्वयंपाक होतो? इथे जवळपास 3,000 पूर्णवेळ स्वयंसेवक आहेत. त्याचबरोबर इथं ईशा संस्कृती नावाची शाळा आहे, ज्यामध्ये ही योगिक गुरुकुल पद्धतीची शाळा आहे. त्याचसोबत होमस्कूल ही आणखीन एक शाळा आहे. तर ह्या 2 शाळांचे विद्यार्थी सुद्धा इथं जेवतात. या व्यतिरिक्त अनेक जे गेस्ट येतात आश्रमामध्ये, अनेक योग कार्यक्रम जे चालू असतात, तर असं मिळून मला तर अंदाज नाही करता येणार, पण 5,000 ते 6,000 लोकांचं तरी खाणं बनत असेल रोज. म्हणजे 2 दिवस झाले मी बघतोय तरुणांची संख्या इथं खूप जास्ती आहे. म्हणजे प्रमाण त्यांचं जास्ती आहे ॲज कम्पेअर टू एल्डर एज. सो फॉरेनर्स त्याच्यामध्ये जास्ती आहेत. म्हणजे आपण भारतीय आहोत, आपल्याच भारतात हे आहे म्हणून आपण सेट होतो. फॉरेनर्स इथं येत आहेत, सेट होत आहेत. त्यांचं आणि तुमचं इंटरॅक्शन काय, म्हणजे त्यांचा भारताकडे, भारतीय संस्कृतीकडे, विशेष करून ईशा फाउंडेशनकडे बघण्याचा दृष्टिकोन काय, आणि तुमचं ईशा फाउंडेशन व्यतिरिक्त त्यांच्याशी जी चर्चा होती ती काय असते? तर एक म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की तरुण लोक येत आहेत इथे, तर हे यासाठी की इथं अध्यात्म जे सद्गुरूंनी प्रस्तुत केलेलं आहे ते पूर्णपणे जीवनाभिमुख आहे. की असं नाही की जीवनाच्या शेवटी जे काही आपण त्याचा शोध घ्यावा असं नाही, जीवनात सर्वात लवकरात लवकर शोध घ्यावा अशा प्रकारे त्यांनी ते प्रॅक्टिकल लॉजिकल ह्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे ते तरुणांना जे लॉजिकली विचार करतायत आणि त्यांना काहीतरी खरोखर अनुभवायची ऊर्जा आहे तरुणपणी, तर त्यांना ते भावतं. तर ज्या प्रकारे आम्हाला भावलं त्या प्रकारेच फॉरेनर्स असू दे, कुणी असू दे, त्यामुळे जगभरातली लोक इकडे ओढली जातात. आणि आमचं त्यांचं इंटरॅक्शन म्हणजे आम्हाला हे पाहून पण फार कौतुक वाटतं की ते एवढं लांबून येतात आणि इथं त्यांना खाणं वेगळं, संस्कृती वेगळी, सगळंच वेगळं, पण त्यांना आत्मपरिवर्तनाची ज्यांची ओढ असते त्या ओढीतून ते त्यांना सगळं यूज टू होतात. ते खूप सहज ते इथं रुळतात आणि खूप छान प्रकारे राहतात. तर आम्ही सगळे इथं असं काही बघत नाही की हा कुठून आलेला आहे, कोणी भारतीय असू दे, अमेरिकन असू दे, आफ्रिकन असू दे, कोणी असू दे, आम्ही इथे सगळे एकत्र साधक म्हणून राहतो. इथं एक लिंगभैरवी देवीचं मंदिर आहे, ध्यान मंडप आहे. त्या संदर्भात माझ्यासोबत अक्का आहेत बोलायला. लिंगभैरवी देवी जे आहे ते ध्यान मंडप, या दोन्ही ठिकाणी जाण्यापूर्वी म्हणजे सूर्यकुंड आणि चंद्रकुंड असं जे आहे जिथं स्नान करून जावं लागतं. दोन्ही कुंडाचं महत्व काय आहे आणि लिंगभैरवी देवीचं एकंदरीत सकाळपासनाची पूजा अर्ची ते तिचं महत्व याबद्दल थोडं. नमस्कार, माझं नाव रुद्रेशी आहे.
चंद्रकुंड आणि सूर्यकुंड सद्गुरू म्हणतात की त्यांनी एनर्जाइज केलेले लिंगाज रसलिंगाज आहेत, जे एनर्जाइज मर्क्युरीचे लिंगाज आहेत. तर त्याच्या टचमध्ये असलेलं पाणी हे एनर्जाइज होतं. सो जेव्हा आपण त्यात एक डिप घेतो तेव्हा आपल्या शरीरावर आणि इवन सायकोलॉजिकल इम्बॅलन्सेस असतात किंवा हेल्थ सिच्युएशन्स कंडिशन्स असतात, त्या सगळ्यावर त्याचा प्रचंड हे होतो, इम्पॅक्ट होतो. आणि खूप लोकांचे अनुभव जस्ट डिप घेऊन बाहेर आल्यावरच, एकतर ते पाणी प्रचंड थंड असतं तर त्यानेच ते हलतात. पण अपार्ट फ्रॉम दॅट त्यांचा तो अनुभव की पाण्यात त्या लिंगाच्या इकडे जाऊन उभं राहणं आणि ते आत जाताना जसे असतात आणि बाहेर आल्यावर जसे असतात, ह्यातच खूप फरक असतो. तर बऱ्याच जणांना देवळात जायच्या आधी त्या कुंडात गेल्यावरच त्यांना असं वाटतं अरे हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे तर सिग्निफिकन्स हाच आहे की ते एनर्जाइज्ड पाण्याचे हे आहेत, तीर्थकुंज आहेत आणि त्याचा आपल्याला अनुभव होऊ शकतो. तर लिंगभैरवीचं म्हणायला झालं तर देवीचं देऊळ आहे ते, आणि ती अक्षरशः माझ्या आईसारखी आहे. ती सकाळी तिचं टेम्पल ओपन होतं 6:30 वाजता आणि आरतीने सुरुवात होते. त्यानंतर दिवसभर वेगवेगळे रिच्युअल्स होतात. म्हणजे अगदी तान्ह्या बाळापासून ते अगदी काय म्हणतात गेलेल्या डिझीज जे वारले सॉरी मृत्यूपर्यंत. अगदी म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळ्या लहान लहान पण महत्वाच्या स्टेप्ससाठी काही ना काहीतरी रिच्युअल आहे, जे ऑफर करून आपण तिच्या ग्रेसला रिसेप्टिव्ह बनवू शकतो. तर देवी टेम्पल बद्दल बोलायला झालं तर तिची एनर्जी अशी आहे की तुम्ही कोणीही असा, कुठूनही आला. बोलायचं झालं तर ती अशी आहे आणि तिची एनर्जी अशी आहे की तुम्ही कोणीही असाल, कुठूनही आला असाल, ती एकदम काय म्हणतात अशी कुशीत घेऊन टाकते. त्यामुळे तुम्ही कितीही मोठे कोणीही असाल, पण तिकडे आल्यावरती मला हे बघायला मिळालंय की लोक जेव्हा तिच्या समोर येतात ना, एकदम लहान बाळासारखी होतात. तर जेव्हा ते तिला तसं अप्रोच करतात तेव्हा त्यांची लाईफ खूप वेगळ्या पद्धतीने त्यांच्या नकळत कधी कधी एकदम अशी ब्लॉसम व्हायला लागते. मंदिराचा तर हा मुद्दा झाला. मंदिराशिवाय इथं जी काही कार्य होतात, म्हणजे लग्नापासून, म्हणजे पहिलं अक्षर गिरवण्यापासून, म्हणजे बारशापासून ते अगदी कर्मकांडापर्यंत इथं सगळ्या गोष्टी होतात. काय नेमकं त्याच्या पाठीमागचं हे आहे? म्हणजे लोक येतात, म्हणजे जनरली मुलाचं बारसं, मग तो जेव्हा शाळेत जातो तेव्हा पहिलं अक्षर, आता बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या. काय नेमकं लोकांचा अनुभव कसा असतो? आणि ऍक्च्युली आपल्याकडे टॉन्चर करणं म्हणजे पहिल्यांदा आपण जेव्हा जावळ काढतो ते आहे, किंवा इवन पहिलं सॉलिड फूड जे आपले बाळ खातात पहिल्यांदा, अन्नग्रहण ते सुद्धा आहे. तर ऍक्च्युली कुठेतरी माझ्या अनुभवात असं आहे की बघायला गेलं तर सद्गुरूच असेल की प्रत्येक स्टेपला एखाद्या व्यक्तीला कसं सपोर्ट करा हे ते इतक्या प्रेमाने बघतात, इतकी काळजी घेऊन लक्ष देऊन बघतात, ऍज इफ त्यांना अजून काहीच नाही करायला. ते एवढे बिझी आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचे किती बॅक टू बॅक शेड्यूल असतं. पण डिस्पाईट दॅट सद्गुरू असे आहेत ना की प्रत्येक लहान सहान गोष्टीला, प्रत्येक पावलाला एका व्यक्तीला सपोर्ट करायला विलिंग आहेत. तर तेच कुठेतरी मला वाटतं देवी बरोबर आणि त्या टेम्पलच्या रिच्युअल्स मध्ये दिसतं की शाळेत म्हणजे काय म्हणतात एज्युकेशनचं पहिलं अक्षर सुरू करायचं म्हणा किंवा पहिलं सॉलिड फूड म्हणा, त्या सगळ्या लहान लहान जरी गोष्टी असल्या तरी त्यांचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. जर ती पहिली स्टेप नीट घेतली तर पुढे त्याची दिशा फुल बदलू शकते. तर त्या सगळ्या लहान लहान गोष्टींसाठी त्यांनी काहीतरी करून ठेवलंय. सो काय म्हणतात अल्टिमेटली ती व्यक्ती किंवा ते पिल्लू किंवा बाळ जे आलंय त्याचा अनुभव त्याच्या लाईफचा खूप प्रोफाउंड होईल किंवा त्याची नरिशमेंट एका पद्धतीने होईल की आपण जसं देवळात जाऊन गोष्टी ऑफर करतो तसं इकडे प्रॅक्टिकली रिच्युअल्स असे डिझाईन केले आहेत की
त्या लहान सहान गोष्टीने त्या छोट्या बाळाच्या लाईफमध्ये खूप फरक पडू शकतो. कोइंबतूर म्हणजे ईशा फाउंडेशन मधलं सगळ्यात जे आकर्षणाचं केंद्रबिंदू जे आपण म्हणतो ते आहे आदियोगीची मूर्ती. आदियोगीची मूर्ती बघितल्यानंतर आणि तिथं संध्याकाळी होणारा जो काय लाइटिंगचा शो आहे, लेझर शो, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दाखवल्या गेलेल्या आहेत. साधारण 10 मिनिटांचा तो लेझर शो आहे. 112 फूट ती मूर्ती आहे. जनरली आपण मूर्तीचं हे बघतो, पण 112च फूट का? त्याचं काय कारण आहे? म्हणजे 112 फूटच बनवण्यामागचं काय उद्देश होता? तर आदियोगी म्हणजे पहिला योगी, शिवशंकर ज्याला आपण म्हणतो, की ज्यांनी पहिल्यांदी योग अनुभवला. योग म्हणजे एक होणं, एकत्व अनुभवलं, सृष्टीचं एकत्व ज्यांनी जाणलं, तर तो योगी. आणि जो पहिला होता तो आदियोगी. तर त्यांनी सर्वप्रथम मानवजातीला हे योगविज्ञान प्रदान केलं की अशी शक्यता आहे की तुम्ही तुमच्या सीमांपलीकडे जाऊन एकत्व अनुभवू शकता. तर त्यांनी 112 वेगवेगळे मार्ग दिले की जे वापरून मनुष्य त्याच्या प्रेझेंट लिमिटेशन जे आहेत, सध्याच्या जे काही त्याच्या मर्यादा सीमा आहेत, त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि आज जगामध्ये जे काही ध्यान प्रकार तुम्ही बघाल किंवा जे काही योगिक प्रकार बघाल, जे काही अध्यात्माचं स्वरूप आहे वेगवेगळ्या प्रकारचं, हे याच 112 मार्गांमधून निघालेल्या शाखा आहेत. तर फंडामेंटली मूलभूतरित्या हे 112 मार्ग आहेत. आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा 112 ऊर्जा चक्र असतात. तर ही 112 मार्ग हे या 112 ऊर्जा चक्रांचा उपयोग करून सुटण्याचे मार्ग आहेत. तर म्हणून त्याचा गौरव करण्यासाठी त्या 112 फूट उंच आदियोगीची मूर्ती त्याच्या हा 112 फुटांचा आणि आदियोगीच्या मूर्तीचा झाला. महाशिवरात्रीला इथं मोठ्या प्रमाणात उत्सव असतो. रात्रभर इथं बरेच कार्यक्रम घेतले जातात. एकंदरीत लोकांचा, साधकांचा अनुभव काय असतो? काय ऊर्जा मिळते? म्हणजे मी स्वतः लाईव्ह टेलिकास्ट बघितलेले आहेत. लोक अक्षरशः म्हणजे त्या जो काही माहोल असतो त्या माहोलमध्ये पूर्णपणे एक मग्न होतात. म्हणजे त्यांना आजूबाजूला काय आहे, आपण काय करतोय याची काहीच होणार काय, म्हणजे अशी काय त्यांचं नंतर महाशिवरात्री नंतरची त्यांची आणि महाशिवरात्रीच्या आधी आलेली असतात, काय अनुभव असतो एकंदरीत साधक म्हणून पण आणि येणाऱ्या जे व्हिजिटर्स असतात त्यांचं पण, कारण तुम्ही त्यांना जवळून अनुभवता. तर मी तर म्हणेन माझ्यासाठी तरी आणि सगळ्यांसाठी सुद्धा तरी, जे कोण इथं अगदी पहिल्यांदा जरी येतं, त्यांना कधी त्यांनी अध्यात्माचं बॅकग्राऊंड जरी नसेल किंवा त्या शोधात जरी नसतील, तर सगळ्यांचा एक कॉमन अनुभव आहे की एक्सप्लोजिव्ह, म्हणजे अक्षरशः म्हणजे काहीतरी स्फोटक असा अनुभव असतो की आतून काहीतरी उचंबळून वर येतं. तो आनंद, तो जल्लोष, तो उत्साह, तो जिवंतपणा लोकांनी कधीच अनुभवलेला नसतो. सद्गुरूंनी या मागचं कारण पण सांगितलंय की या रात्री एक नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह होत असतो वरच्या दिशेने, मानवी ऊर्जेमध्ये. तर या देशामध्ये हा सगळ्यात महत्वाचा उत्सव होता पूर्वीच्या काळात, मध्ये आपण कुठेतरी विसरलो. पण सद्गुरू आपल्या सोबत असतात आणि या रात्री नैसर्गिक ऊर्जेचा जो प्रवाह आहे त्याचा उपयोग करून, आणि सद्गुरू आपल्या बरोबर असल्यामुळे ते सगळ्यांनाच एका वेगळ्याच अनुभवाच्या स्तरावर नेतात. तर मला वाटतं की जगामध्ये दारू शिवाय, ड्रग्ज शिवाय, कुठल्याही बाह्य उत्तेजनाशिवाय ही सगळ्यात मोठी पार्टी जर असेल ती महाशिवरात्री, ती महाशिवरात्री. तुम्ही जे लोक नाचताना पाहतात ते फक्त संगीतामुळे नाहीये, इथं एक ऊर्जाच वेगळ्या प्रकारची आहे की जे शब्दात सांगणंच पॉसिबल नाही. तुम्ही इथे येऊनच पाहायला पाहिजे. दुसरी, आता ईशा फाउंडेशन भारतात आहे, भारतात सगळ्यांना माहिती आहे. भारता व्यतिरिक्त अनेक देशांमध्ये ईशा फाउंडेशन विस्तारलेलं आहे. तिथलं नेमकं कार्य कसं चालतं आणि त्याच्या म्हणजे काय, म्हणजे तिथलं एकंदरीत वर्किंग कसं चालतंय? तर USA मध्ये टेनेसी मध्ये सुद्धा ईशा आश्रम आहे. तिथं सुद्धा आदियोगीची स्थापना केलेली आहे आणि तिथं एक योगेश्वर लिंग प्रस्थापित केलंय. तिथं एक मोठा महिमा हॉल आहे ज्याची सुद्धा सद्गुरूंनी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आणि तिथं मोठा परिसर आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये, आणि अनेक लोक तिथे येऊन प्रोग्राम्स करतात. तिथे येऊन ध्यानाच्या पहिल्या स्टेप्स ते घेतात. तर जगाच्या त्या भागामध्ये त्या लोकांसाठी तर खूपच वेगळा अनुभव आहे. आणि आता यंदाच लिंगभैरवी देवीचं मंदिर सुद्धा तिथं त्याची प्रतिष्ठापना झाली. तर मला वाटतं की पश्चिम गोलार्धातलं हे पहिलं असं मंदिर आहे
की त्या लोकांना देवी मिळाली. आणि ती लोक सुद्धा, आश्चर्याची गोष्ट म्हणजे की ती लोक सर्व समुदायामधली, तिकडची अमेरिकन लोक, त्यांना काही भारताचं माहिती नाही संस्कृतीचं, पण ते जेव्हा देवी पुढे येतात, काही माहित असण्याची गरज नाही, मंत्रोच्चार माहित असण्याची गरज नाही, पण अनुभवाच्या दृष्टीने त्यांना तिथं आई सापडते देवीमध्ये, त्यांना ती कृपा ते अनुभवतात. तर त्यामुळे तिथं सुद्धा प्रोग्राम्स होतात. ते आश्रम सुद्धा पूर्णपणे स्वयंसेवकांनी चालवले. तिथं संख्या सध्या कमी आहे, पण ते सुद्धा लोक पूर्णपणे स्वतःला वाहून तिथं कार्य करतात. आजच्या मुलाखतीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की माझ्यासोबत जे गप्पा मारण्यासाठी जोडपं बसलंय, जोडपंच म्हणतोय मुद्दामून, कारण दोघही जण हजबंड वाईफ आहेत, नवरा बायको आहेत. दुसरी गोष्ट महत्वाची, दोघही जण पुण्यातले आहेत. दादरची. मुंबई आणि पुणे, जो मुंबई पुणे मुंबई जो पिक्चर आहे तशी ही स्टोरी आहे. सो जनरली असं होतं की मेट्रोपॉलिटन सिटी मधनं कोणी येतं, आपण ऑलरेडी वातावरण बाहेरचं बघितलेलं असतं, तिकडनं अशा एकदम अध्यात्माकडे वळणं आणि तिथंच रुळणं, म्हणजे तुम्ही दोघांनीही म्हणजे लाईफ टाईम व्हॉलेंटिअरशिप घेतलेली आहे. का असा निर्णय घ्यावा असा वाटला? दोघांनाही माझा प्रश्न आहे, मी तुमच्याकडे नंतर येतो. तर मी काही अध्यात्माच्या, सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचं मला पुण्यातलं तुमचं कॉलेज, तुमचं शिक्षण आणि नंतरचा हा प्रवास, हा मला ऐकण्यात जास्ती. ओके. तर मी जसे अनेक तरुण लोक असतात तसं मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. IT इंजिनिअरिंग करत होतो मी. शेवटच्या वर्षाला असताना मी माझ्या क्लासमेटनी मला इनर इंजिनिअरिंग कार्यक्रमाबद्दल सांगितलं सद्गुरूंच्या. तर पुण्यामध्ये, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये हा 7 दिवसांचा कार्यक्रम त्यावेळेस होत होता. मी काय अध्यात्माच्या वगैरे शोधात नव्हतो. मी रेग्युलर कॉलेजला जाणारा मुलगा जसा असतो, त्याचे जे काही इंटरेस्ट असतात, अँबिशन्स असतात, तसंच चालू होतं. पण मला वाटतं कुठेतरी मी काहीतरी शोधत होतो, की जसं प्रत्येक मनुष्य शोधत असतो, मित्रांमध्ये म्हणा, अँबिशन्समध्ये, किंवा जे काही आहे हॉबीज, सगळ्या गोष्टींमध्ये. तर मला काय जाणवलं की या प्रोग्राममध्ये, की पहिलं म्हणजे की मी मला कुणावर विश्वास ठेवायचा नव्हता. कुठल्याही श्रद्धा प्रणाली असेल तर त्याला मला शरण जायचं नव्हतं. तर तसं काहीच नव्हतं. या कार्यक्रमामध्ये सद्गुरूंनी ज्या प्रकारे ते बोलायला लागले, ते जीवनाकडे इतकं लॉजिकली, इतकं बारकाईने बघू लागले की जे काही माझ्या मनात प्रश्न होते जीवनाबद्दलचे, त्याचं कोडं असं इतकं सुरळीत सहजपणे सुटत गेलं. आणि मला समजेल अशा भाषेमध्ये, मला, कारण माझं आणि सगळ्यांचं जे अपब्रिंगिंग, आपलं एज्युकेशन जे लॉजिकल पद्धतीने विचार करण्याचं असतं, तर त्या प्रकारे ते सहजपणे सुटत गेलं. आणि शांभवी महामुद्रा क्रियेची दीक्षा मिळाली, जी 21 मिनिटाची क्रिया आहे, ती रोज मी घरी करत होतो. आणि त्याच्यातून एक मला असं जाणवलं की कुठल्याही बाह्य कारणाशिवाय मला आतून आनंद वाटतो. ही माझ्यासाठी खूप मोठी घटना होती. म्हणजे मला माहित होतं, समजा कोणी मित्र भेटला किंवा काही चांगली घटना घडली, काही चांगली बातमी मिळाली, तर मला आनंद व्हायचा. पण आयुष्यात पहिल्यांदा मला कुठल्याही कारणाशिवाय आनंद वाटू लागला. आणि हे रोज होऊ लागलं क्रिया केल्यावर. मग मला माझ्या हातात असं काहीतरी मिळालं की मी माझा आनंद स्वतः तयार करू शकतो. ओके. ह्याने पूर्णपणे मी आयुष्यात काय करायचंय ह्याचा होरायझन पूर्णपणे वाढला, पूर्णपणे विस्तारित झाला. कारण तोपर्यंत मी आनंदाच्या शोधात धावत होतो. आता हॅपीनेस वॉज टेकन केअर ऑफ. म्हणजे माझा आनंद आणि माझं समाधान मी स्वतः जनरेट करतोय. त्यातून माझ्या आनंदातून मला काय करायचं ते मी करतो. मग तसं मी प्रोग्राम आणखी करत गेलो. इथे ईशा फाउंडेशन मध्ये आलो, आणखी प्रगत ध्यानाचे कार्यक्रम केले. मला आणखी खोलात जायचं होतं ह्याच्यात. आणि जेव्हा मी इथं आलो तेव्हा इथं एवढं कार्य होत होतं, एवढे तरुण लोक एवढं काय काय करत होते, मी इतक्या लोकांना फायदा होत होता. मला कुठेतरी वाटलं की जगाला आणखी एका इंजिनियरची गरज नाहीये. ओके. इंजिनिअरिंगच्या मी विरोधात नाही, पण मला वाटलं की पुष्कळ आहेत आणि मला तेव्हा बँडविड्थ होती, म्हणून मी ठरवलं की याच्या. आपण लोकेंद्र अण्णांचा एकंदरीत प्रवास ऐकून घेतला. आता आपण आत्यांकडे येऊयात. काय म्हणजे मुंबई, दादर, म्हणजे मुंबई पुणे, मुंबई पार्ट 3 आपण जाऊयात. कारण मुंबई पुणे कोइंबतूर. तर
माझा जन्म आणि मी मुंबईतच मोठी झाली आहे. दादरमध्येच राहत होते इतके वर्ष. तिकडेच सगळं शिक्षण झालं, कॉलेज झालं आणि मग मी एका ॲनिमेशन स्टुडिओमध्ये काम करत होते. तर तेव्हा ॲक्च्युली माझ्या मोठ्या बहिणीने प्रोग्राम केलेला सद्गुरूंबरोबर. ओके. आणि ती मला येऊन फार सांगत होती की तुला तो खूप आवडेल, तुला तो खूप आवडेल. आणि तेव्हा माझं शेड्यूल असं होतं की मी सकाळी 5 वाजता झोपत होते. आर्ट कॉलेज मध्ये असल्यामुळे आम्ही रात्रभर बसून प्रोजेक्ट करायचो, सकाळी झोपायचो आणि उठून कॉलेजला जायचो. तर तेव्हा ती मला म्हणाली की योगा वगैरे असं ते शिकवतात. माझ्यासाठी नाही हे सगळं. पण त्यांचं मी एक पुस्तक वाचलं ॲक्च्युली, लाईफ अँड डेथ इन वन ब्रेथ म्हणून एक पुस्तक आहे, छोटं पुस्तक. पण त्यात एवढ्या भारी गोष्टी लिहिलेल्या होत्या ना की म्हणजे ज्याबद्दल मला लहानपणापासून क्युरिओसिटी होती, प्रश्न होते, पण कधी ते आर्टिक्युलेट करून कोणाला विचारलेच नाही किंवा कधी तसं काय म्हणतात हे पण ओकेजन पण नाही आलं की कोणाला तरी विचारावं. तर ते सगळं वाचल्यावर मला असं झालं की हा कुठला प्रोग्राम आहे, इनर इंजिनिअरिंग मला करायचं आहे. तर त्या प्रोग्रामसाठी मी जेव्हा गेले तेव्हा मला आठवतं अख्खे 7 दिवसांचा प्रोग्राम होता. ते 7 दिवस मी पूर्ण लक्ष दिलं, पण मला असं वाटलं की मला एकही शब्द कळणार नाही सद्गुरू काय म्हणतायत. पण लास्ट दिवशी जेव्हा व्हॉलेंटियर्स होते ते ना प्रोग्राम संपला म्हणून त्या सगळ्या व्हॉलेंटियर्सने म्युझिक लावलं आणि ते नाचत होते. मला त्यांना बघून एकदम असं वाटलं की मी हे कधीच नाही पाहिलं. त्यांना जो आनंद होत होता ते जेवढ्या फ्री होऊन नाचत होते आणि जेव्हा ते सगळे वाइंड अप करायला लागले, कार्पेट उचलायला लागले, तेव्हा एकदम काहीतरी झालं मला आणि मी जी रडायला लागले डसा. माझी आई माझ्याकडे बघत होते की हिला काय होतंय. तर तेव्हा कुठेतरी मी इंटरनली सद्गुरूला सांगत होते की हे कधीच नाही संपलं पाहिजे माझ्या लाईफमध्ये. कारण त्या प्रोग्राममध्ये मी पण स्वतः जशी होते, पहिल्या दिवशी मी गेले आणि लास्ट दिवशी मी कशी होते ह्याच्यात एवढा फरक होता. माझ्याबरोबर आलेले जे कोणी पार्टिसिपंट होते आणि ज्या लहान लहान गोष्टींचे डिटेल्स म्हणजे लोक काळजी घेत होते की कार्पेट कसं ठेवतात, उशा कशा ठेवतात, एक गोष्ट इकडची तिकडे नाही. आणि सेशन्स, खाणं, प्रत्येक शब्द सद्गुरू त्या म्हणत होते. ते ॲक्च्युली एका पॉइंटला मला असं वाटायला लागलं की कुठलीही गोष्ट डिसमिस करणं खूप सोपं असतं की चल यार असं थोडी. पण व्हॉट इफ सद्गुरू प्रत्येक शब्द जे बोलतात ते खरं असलं तर ते कुठेतरी मला एवढं म्हणजे हिट झालं की मी सद्गुरूला सांगत होते की मला हे कधीच संपायला नको लाईफमध्ये. त्यानंतर मी बरेच वर्ष होते मुंबईमध्ये, माझा जॉब होता आणि मेन म्हणजे माझी फॅमिलीच खूप मोठी आहे, जॉईंट फॅमिलीमध्ये आहे. तर त्यामुळे नेहमी माझ्या आजूबाजूला खूप लोक होती. माझे भरपूर फ्रेंड्स होते, माझ्या शाळेतला एक ग्रुप, कॉलेजमधला एक ग्रुप, ज्युनियर कॉलेजमधला एक ग्रुप. तर मी कधी विचारच नव्हता केला की मी ह्या सगळ्या लोकांमधून, कम्फर्ट्समधून, दादरसारख्या जागेवर मोठी झाले, सगळं असं हाताशीच होतं. म्हणजे काही लागलं तर इट वॉज ऑलवेज देअर. मला कधी वाटलंच नव्हतं की मी कुठल्या तरी आश्रमात येऊन राहीन. पण त्या एका प्रोग्रामसाठी जे मी गेले इनर इंजिनिअरिंगसाठी आणि त्यानंतर मुंबईत राहूनच मी थोड्या प्रोग्रामसाठी व्हॉलेंटिअर केलं. त्या प्रोग्रामने जे काय मला दिलं ते मला असं खूप क्लिअरली दिसायला लागलं की कुठलाही जॉब मला देऊ नाही शकत किंवा म्हणजे मी काय करते असं वाटायला लागलं मला की मी माझा जॉब सांताक्रूजला होता. तर माझ्या खिडकीतून ना दर 2 मिनिटाला मला एक विमान दिसायचं. मला असं वाटायचं की मी त्या विमानात का नाही आणि ते कोइंबतूरला का नाही येते. सो एनिवे ॲट सम पॉईंट तो जॉब संपला. मग मी फ्रीलान्सिंग करत होते. मग तेव्हा मी एक व्हिडिओ ऐकला, असंच युट्यूबवरती कोणीतरी दिसला. त्यात कोणीतरी सद्गुरूला विचारलेलं की आश्रमात वेळ किती स्पेंड करावा आणि युनिव्हर्सिटीमध्ये किती करावा. तर काहीतरी रॅन्डम प्रश्न होता, माझ्यासाठी तो रेलेव्हंट पण नव्हता. पण सद्गुरू तेव्हा म्हणाले की तुम्ही इकडे कमीत कमी 90 दिवस येऊन राहा
आणि जेव्हा तुम्हाला कुठल्याच प्रकारचं प्रेशर नाही, पैसे कमवायचं प्रेशर नाही, लग्न करायचं प्रेशर नाही किंवा कुठली पर्टिक्युलर काम करायचं प्रेशर नाही, तेव्हा तुम्ही इकडे राहा आणि म्हणजे तुम्ही बघा तुमचा अनुभव कसा होता. जेव्हा तुम्ही खूप सॅटिस्फाईड असाल, सेटल्ड असाल इंटरनली आणि खुश असाल, तेव्हा यू शुड डिसाईड व्हॉट यू वॉन्ट टू डू विथ युअर लाईफ. आणि ते जे डिसिजन घ्याल मग देन यू स्टिक टू दॅट. तर हे मग मला वाटलं की हे खूप भारी गोष्ट आहे आणि मला परफेक्ट वेळेला तो व्हिडिओ बघायला मिळाला की फ्रीलान्सिंगच करत होते आणि माझे आईबाबा म्हणत होते की आता पुढचा जॉब बघू. तर पुढचा जॉब बघितला तर 3 महिने मिळणं शक्य नाही आहे सुट्टी. तर त्याआधी मग मी 3 महिन्यासाठी इकडे आले व्हॉलेंटिअर करायला. तेव्हा माझं पूर्णपणे लाईफचा एक्सपिरियन्स चेंज झाला. म्हणजे अक्षरशः मी जेव्हा पहिल्यांदा आश्रमात आलेले तेव्हा मला काहीच एक्सपिरियन्स नव्हता. आजूबाजूची लोक म्हणत होते की एनर्जी आहे, आम्हाला झोप नाही लागत आहे आणि एवढं भारी वाटतंय, ध्यान होत आहे, असं सगळं डोक्यावरून जात होतं. तर पूर्ण वेळ मला ना असं चिडवल्यासारखं होतं की अरे इकडे काहीतरी आहे जे लोकांना एक्सपिरियन्स होते पण मला होत नाही. तर जेव्हा मी 3 महिन्यांसाठी इकडे आले लॉंग टर्म कम्युनिटी, तेव्हा सडनली म्हणजे सद्गुरूने मला पर्सनली त्यांचं मूल असल्यासारखं हातात घेतल्यासारखं होतं की माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट, इंटरनल स्ट्रगल म्हणा किंवा जे काय मी आतापर्यंत लाईफमध्ये केलं त्या सगळ्या गोष्टी, इकडे राहणं, खाणं कसं आहे, इकडची लोक कशी आहेत, त्यांची कमिटमेंट, हे बघून बघून इकडे राहून साधना करून कुठेतरी एकदम माझा एक्सपिरियन्स असा झाला की एका व्यक्तीच्या एक्सपिरियन्स पासून सडनली मी खूप मोठी झाले. म्हणजे आता माझा एक्सपिरियन्स बऱ्याचदा असा होतो की जस्ट आश्रमातून चालत असताना असं इकडची प्रत्येक मुंगी प्रत्येक वॉचमन अक्का किंवा व्हॉलेंटियर साधाबादासाठी आलेली मुलं, इकडचे स्वामी महाराज, अगदी सद्गुरूपर्यंत आणि सद्गुरू सुद्धा, हे सगळे माझे. आणि म्हणजे बऱ्याचदा मी इकडे आल्यापासून माझे फ्रेंड्स म्हणा किंवा फॅमिली म्हणा ते हे समजू नाही शकत की आम्ही काही कमवत नाही आहोत. हा म्हणजे तुम्ही तर पैसे पण कमवत नाही आहात, मग तुम्ही तिकडे कशाला आहात. तर ऍक्च्युली पैसे कमवत नसतो तरी माझा हा जो लाईफचा एक्सपिरियन्स आहे ही माझी आयुष्यभराची कमवलेली संपत्ती म्हणता येईल. हा तर हे जे काय आहे ते सद्गुरूने मला दिले आणि हे दुसरं कुठे मला नसतं मिळालं. मी जे म्हंटलो ना की म्हणजे सगळ्यात शेवट हा मुद्दा घेण्याचं कारण तेच होतं की मी जे गेस्ट आणलेत पहिल्या ह्याच्यात सांगितलं नाही कारण त्यांचं काय आहे ते, त्याच्यातले अजून तिसरी, आपण मुंबई पुणे मुंबई पार्ट 1 पार्ट 2, हा मुंबई पुणे पार्ट 3 आहे. म्हणजे पुणे आणि दादर असं हे कोइंबतूर मध्ये झालेलं, म्हणजे म्हणतात ना की गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, तशा या गाठी कोइंबतूरच्या आश्रमामध्ये बांधल्या गेल्या आणि तिथून मुंबई पुणे मुंबई 3 चालू झाला. सो शेवटचं आपण क्लोजिंग करूयात. दोघे जण उच्च शिक्षित आहात, मुंबई आणि पुणे असं तुमचं बॉन अँड बॉटअप तुम्ही तिथले आहे. दोन्ही सिटी मेट्रोपॉलिटन आहे, पुणे पण आहे मुंबई पण आहे. शिक्षण घेऊन तुम्ही इकडे आलात, तुम्ही आनंदात आहात, तुमचं रुटीन चालू आहे. दोघे जण मन आपलं सतत इकडं तिकडं म्हणजे फुलपाखरासारखं ह्या झाडावरनं त्या झाडावर, त्या झाडावरनं ह्या झाडावर करत असतं. कधीतरी असा मनात विचार येतो का की अरे आपण आलोय खरं, आनंदही मिळतोय, पण बाहेरचं सोशल मीडियावरचं जग बघून असं मनात कुठेतरी असा एक प्रश्न येतो का की अरे आपण जावं खरं, असं कधीतरी होतं का? ऍक्च्युली या उलट एक विचार येतो की म्हणजे असं नाही की आम्ही जगापासून डिस्कनेक्टेड आहोत, कारण आम्ही महाराष्ट्रात कार्यक्रमांसाठी नरेंद्रसाठी प्रवास करत असतो, पण सारखं असं एक हे असते मनामध्ये की आम्ही इथे जे अनुभवतोय ते तिथे तिथल्या लोकांना कसं पोहोचेल. कारण तिथले लोक माझे सगळे मित्र, नंतर कुटुंबातली सगळी लोक, ते नक्की काय शोधतात मला माहिती आहे कारण मी त्यांच्यासोबत राहिलेलो आहे. तर त्यांना कसं सांगावं की ते इथं मिळवण्याचा डायरेक्ट मार्ग आहे. तर आम्हाला जे मिळालंय त्याचा थोडा तरी भाग कसं त्यांना देता येईल
तर ही एवढीच एक तळमळ असते रोज उठल्यावर. आणि म्हणजे काय, रोज उठल्यावर आम्ही डोंगर बघतो एवढा मोठा. त्यामुळे हेच विचार येतो की बरं झालं इकडे आलो, तुझं काहीच विचार येत नाही. शेवटचा प्रश्न, ज्या व्यक्तीमुळे इनर इंजिनिअरिंग किंवा ईशा फाउंडेशनशी कनेक्ट झाला, ती व्यक्ती सध्या काय काय? प्रशांत, माझा मित्र, ज्याच्यामुळे मी इकडे आलो. तो सुद्धा इथं फुल टाइम व्हॉलेंटियर. ऍक्च्युली म्हणजे त्यांनी कार्यक्रम केला आणि त्यांनी मला करायला सांगितलं. मी माझ्या मनात होतं कुठेतरी, पण मी 2 वर्ष काही केला नाही. आणि तोपर्यंत तो इकडे फुल टाइम व्हॉलेंटियर म्हणून मूव्ह झाला. त्याला वाटलं की मी कधीच करणार नाही. आणि 3 वर्षानंतर सडनली मी इकडे आलो आणि फुल टाइम व्हॉलेंटियर होतो. सो आता आपण जनरली राजकारणी, अभिनेता, अभिनेत्री या सगळ्यांचे मुलाखती बघितल्या असतील. ही मुलाखत थोडीशी कलाकारच आहे, फक्त हे आतले कलाकार आहेत जे आतला आनंद माणसांना मिळावा म्हणून काम करतायत. ईशा फाउंडेशनचं काम तसं खूप मोठं आहे. हा एक छोटासा काय म्हणतात, ही लेट्सअपनी घेतलेली छोटीशी दखल आहे, ज्यांनी आपण त्याचा उलगडण्याचा प्रयत्न केलाय. अजून पुस्तक खूप मोठं आहे, उलगडणं शक्य नाहीये. पण जर तुम्ही पण स्वतःमध्ये आनंद शोधत असाल आणि काहीतरी वेगळं करण्याचं तुमचं हे असाल, तर एकदा नक्की ईशा फाउंडेशनला भेट द्या. आमचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की आम्हाला सांगा कमेंट करून. आणि लेट्सअपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.